स्टॅटिस्टिक्स मधला एक महत्वाचा भाग आहे आपला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. याला मराठीमध्ये वारंवारता बहुभुज असं म्हणतात. आता मराठीत लिहून देण्याचा हेतू असाच आहे की बहुभुज अशी आकृती ज्याच्या साइड्स किती आहेत, मल्टिपल, अनेक त्याला साइड्स असू शकतात. त्यात अजून एक याची प्रॉपर्टी ती लक्षात ठेवायची. ही जी पॉलिगॉन असते याला साइड्स मल्टिपल असतातच असतात, पण ही जी डायग्राम असते ही असते क्लोज डायग्राम असते. हे खुणगाट लक्षात ठेवायचे. तर पॉलिगॉन कसा असतो बघूया. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन पॉलिगॉन अशा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन अशा प्रकारचा असू शकतो. हा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन, आता बघा, हा इथपर्यंत जर बघितला हा पॉलिगॉन क्लोज नसणार आहे, हा ओपन आहे. कारण याचे जे अंत्यबिंदू आहेत हे कसे आहेत, हे जर अंत्यबिंदू आपण बघितले याचे, तर हे कसे आहेत, हे ओपन एंडेड आहेत. तर ही आकृती क्लोज नाहीये, ही डायग्राम ओपन आहे. ही कशी असली पाहिजे फ्रिक्वेन्सी डायग्राम, क्लोज्ड. तर आता ही डायग्राम क्लोज डायग्राम आहे, हे महत्वाचं लक्षात ठेवायचंय. आणि फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली आहे हिस्टोग्राम काढून हिस्टोग्राम ड्रॉ करायचा आणि त्याच्या आधारे आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करूयात. चला तर बघूयात. आता बघा, हिस्टोग्राम वरून फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन करण्यासाठी पहिली स्टेप आहे की प्रत्येक जो आपल्याकडे रेक्टँगल आहे ना, तर त्याची अप्पर साइड आहे, त्या अप्पर साइडचे मिड पॉइंट्स मार्क करून घ्यायचं आपण. बघा, सपोज हा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मधला एक रेक्टँगल आहे, तर याचा मिड पॉइंट कुठेतरी इथं येईल. आणि हा असे भरपूर सारे जेवढे रेक्टँगल आहेत ते मार्क करून घ्यायचे. आणि हे मार्क केलेले पॉइंट्स आहेत ना, नंतर लगतचे पॉइंट्स स्ट्रेट लाईनने जोडायचे आहेत. आणि आपल्याला भेटणारे डायग्राम हे असेल फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. तर चला, 6.4 मधील जो क्वेश्चन 3 होता, इथे आपण हिस्टोग्राम ऑलरेडी बनवलेला आहे. तर चला आपण काय करूयात, प्रत्येक रेक्टँगलचा जो अप्पर भाग आहे, त्याचा मिड पॉइंट शोधूयात आणि ते स्ट्रेट लाईनने कनेक्ट करूयात. चला बघूयात. मी या पाचही रेक्टँगलचे मिड पॉइंट्स मार्क करून घेतलेत आणि आता मी हे स्ट्रेट लाईनने जोडून घेणार आहे. आणि मी मुद्दाम इथे रेड इंक यूज केली आहे, डिफरंट इंक आहे म्हणून. चला हे कनेक्ट करून घेऊयात. सगळ्या क्लासच्या रेक्टँगलचे मिड पॉइंट जोडून घेतल्यानंतर स्ट्रेट लाईनने, तर मला ही अशी आकृती मिळाली. बट सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ही आकृती काही क्लोज नाहीये, ही ओपन दिसते. म्हणून याच्यात एक कॅच आहे. सुरुवातीला याच्या आपला एंड करण्यासाठी काय करावं लागतो, ह्या फर्स्ट जो क्लास आहे 10 ते 15 आणि जो शेवटचा क्लास आहे 30 ते 35, त्याच्या क्लास विड्थ किती आहे, क्लास विड्थ 10 ते 15, इथं 5 चा गॅप आहे. 10 ते 15च्या आधी एक आपला क्लास अज्युम करावा लागतो, गृहीत धरावा लागतो. 10 ते 15 याच्या आधी कोणता असू शकतो, तो असू शकतो 5 ते 10.
आणि 30 ते 35 आहे. त्याच्या पुढचा एक शेवटचा क्लास काय असू शकतो? गृहीत धरायचं 35 ते 40. आणि हे गृहीत धरलेले जे आहेत यांची फ्रिक्वेन्सी ऑब्व्हियसली 0 असणार आहे. तर आता याचे मिड पॉइंट्स कुठे येतील? याचा मिड पॉइंट इथे येईल आणि याचा मिड पॉइंट इथे येईल. तर हे आपण जे दोन पहिल्याच्या आधी आणि शेवटच्या नंतर असे दोन क्लास आपण गृहीत धरलेत आणि त्यांचे मिड पॉइंट घेऊन आता आपल्याला जोडायचे, जेणेकरून आपला हा जो फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन जो ओपन आहे तो क्लोज्ड होईल, बंदिस्त होईल. चला तर जॉईन करूयात. गुड. अशा प्रकारे आपला जो फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आहे क्लोज, विच इज ऍक्च्युअली क्लोज्ड वन, दोन क्लास गृहीत धरावे लागले सुरुवातीला आणि शेवटी, आणि त्यांचा मिड पॉइंट शोधून हा आपल्याकडे एक क्लोज फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आहे. मला तुम्हाला एक सांगायचंय पुढे जाण्यापूर्वी, हे जे आपण प्रत्येक क्लासचे जे मिड पॉइंट्स काढलेत, ऍक्च्युअली जर बघितलंय आपल्या आधीच्या मीनच्या फॉर्म्युल्यात आपण शिकलोय, तर कोणत्याही क्लासचा मिड पॉइंट शोधणं म्हणजे ऍक्च्युअली काय आहे? XI म्हणजेच क्लास मार्क. क्लास मार्क काय होतं आपल्याकडे? अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट डिवायडेड बाय 2. हे लक्षात ठेवा. हे आता आपल्या पुढच्या पद्धतीमध्ये, पुढच्या मेथडमध्ये काम येईल. चलो, थँक्यू. तर अशा प्रकारे आपण एका हिस्टोग्राम वरून एक फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन केला. पण जर व्यवस्थित बघितलं तर हा एक आता जर रेड इंक मध्ये बनवलाय तर तुमच्या लक्षात येईल की हा ओपन आहे, क्लोज नाहीये. तर मला तुम्हाला दाखवायचंय वेगळा घेऊन. आता बघा, हा ग्राफ मी बाजूला काढला. हा हा जर तुम्ही बघितला तर हा कसा आहे रे? तर मित्रांनो, हा सुद्धा जर बघितलं तुम्ही वेगळा, आपण एक्स ऍक्सिस सोडून जर बघितला, हा जो आपण म्हणतो ना पॉलिगॉन, हा क्लोज कसा होतो माहित आहे? हा एक्स ऍक्सिसला धरून हा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन पूर्ण होतो. तर हा जो आपला पॉलिगॉन आहे इथे पूर्ण होतोय. आय होप हिस्टोग्रामच्या आधारे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन कसं ड्रॉ करायचं हे तुम्हाला समजलं असेल. सेकंड मेथड आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. बाय. टेक केअर.